19 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद राष्ट्रवादी सुरक्षा कवच प्रदान करण्यात येणार आहे। सशक्त व समृद्ध समाज निर्मितीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राखी भेटीसाठी भाऊ येतोय भेटीला उपक्रम मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, विधवा, परित्यक्ता महिला व अपंग महिला यांच्याकरिता विमा सुरक्षा कवचाचे आयोजन करण्यात आले आहे। प्रमुख उपस्थिती जयंत पाटील, प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य, अनिल बाबू देशमुख, माजी गृहमंत्री, रोहिणीताई खडसे, प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी महाराष्ट्र राज्य, माजी राज्यमंत्री गुलाबरावजी गावंडे, माजी आमदार भैयासाहेब तिडके, संतोषदादा कोरपे, अध्यक्ष जिल्हा कोऑपरेटिव्ह बँक अकोला, मेहबूब शेख, प्रदेशाध्यक्ष युवक आघाडी महाराष्ट्र राज्य, संग्रामदादा गावंडे, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला, मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विमा सुरक्षा कवचाची राखी भेट देण्यात येणार आहे। आयोजक सम्राट डोंगरदिवे, प्रदेश संघटक महाराष्ट्र राज्य, स्थळ लाल शाळा, शिवाजीनगर, मूर्तिजापूर। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहे तसतसे राजकीय वर्तुळात निवडणुकीचे तापमानही वाढत आहे। महाराष्ट्रात ऑक्टोबर 2024 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे। सर्वच पक्षांच्या उमेदवारांकडून तिकीट मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे। तसेच काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांचे हायकमांडही निवडक उमेदवारांची ओळख पटविण्यात व्यस्त आहे। तिथेच काटोल विधानसभेत भाजपची वेगळी ओळख नाकारता येणार नाही। याच विधानसभेत भाजपकडून संभाव्य उमेदवार म्हणून अविनाश ठाकरे, माजी राज्यमंत्री, उपाध्यक्ष, ओबीसी महामंडळ हे नाव सर्वसामान्य नागरिकांमध्ये पुढे येत आहे। महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये मी गेल्या 25 वर्षापासून काम करतो आहे आणि जेव्हा नेत्यांसोबत उठताना बसताना किंवा त्यांचे जे भाषण आम्ही ऐकतो त्याच्यामध्ये एक लाईन जी आहे ही अतिशय महत्त्वाची आहे की पॉलिटिक्स इज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म्स। राजकारण हे सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचं एक संसाधन आहे, ही जी लाईन आहे तो त्याच्यामुळे या समाजाच्या दोन्ही बाजू आहे, राजकारण आणि समाजकारण या दोन्ही बाजू आहे। 80% समाजकारण 20% राजकारण अशा प्रकारची जोपर्यंत आपण कामाची आपली पद्धत राहत नाही तोपर्यंत जे इप्सित ते साध्य होत नाही। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी घटना दिली आहे त्या घटनेमध्ये प्रतिनिधित्व प्रत्येकाला मिळालं पाहिजे, प्रत्येक समाज हा मोठा झाला पाहिजे आणि प्रत्येक समाजातले जे घटक आहेत ते सुद्धा हळूहळू प्रगतीच्या मार्गावर गेले पाहिजे, अशा प्रकारचं संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे। त्यामुळे राजकारणाच्या माध्यमातून समाजातल्या घटकांना समोर आणण्याचं काम आम्ही करत असतो आणि फक्त समाजकारणातून ते होत नाही। त्यामुळे राजकारणाची आणि समाजकारणाची जोड असली पाहिजे या भावनेतून सातत्याने आम्ही काम करतो। काटोल विधानसभा क्षेत्र गेल्या 25 वर्षापासून एकाच घराण्यापाशी आहे, परंतु ज्या वेळेला आम्ही तिथे फिरतो त्यावेळेला आम्हाला स्पष्टपणे जाणवतं की पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्या भागामध्ये विकास झालेला नाहीये। आजच एक माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत आम्ही एक शेतकऱ्यांचं जे उपोषण करत्यांचं शिष्टमंडळ घेऊन बसलो होतो, तर त्या ठिकाणी जी चर्चा झाली त्या चर्चेनुसार लक्षात आलं की साधे पीक विम्याचे पैसे सुद्धा त्या ठिकाणी मिळाले नाही आहे आणि ते न मिळण्याचे कारण मी जाहीर करू शकत नाही, ते त्या ठिकाणी बोलले ते। पण अशी परिस्थिती असेल आणि जनप्रतिनिधी फक्त स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थाच्या आणि हिताच्याच बाजूने पाहत असेल तर मग जनतेला न्याय देऊ शकत नाही। काटोल सभा क्षेत्रामध्ये करण्यासारखं खूप आहे। एक पूर्ण रेल्वे लाईन त्या भागातून गेलेली आहे, म्हणजे दळणवळणाचे साधनं मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, पण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या नावाने शून्य आहे ना। तिथे MIDC उभी झालेली आहे। आज एखादी MIDC मध्ये एखादी इंडस्ट्री येतो म्हटलं तर किमान 132 kVA ची इलेक्ट्रिसिटी अवेलेबल पाहिजे, पण काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये त्या जनप्रतिनिधींनी कधी 33 kVA ची इलेक्ट्रिसिटी उपलब्ध व्हावी याकरता साधा पत्रव्यवहार सुद्धा केले नाही, ही ती परिस्थिती आहे। हा 10,000 टन त्या ठिकाणी मोसंबीचं संत्र्याचं उत्पादन निघतं, पण त्याची सॅग्रिगेशनची व्यवस्था नाही, ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था नाही आहे। एकंदरीतच आपण बघितलं तर तिथल्या स्थानिक लोकांच्या खिशामध्ये पैसे जाईल अशा प्रकारच्या कुठल्याच व्यवस्था नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांचं जे जीवनमान आहे हे इतरांच्या तुलनेमध्ये अजूनही वरच्या स्तरावर आलेलं नाहीये, जे की राजकारणाचं पहिलं काम आहे
पण ते झालेलं दिसत नाही आणि त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करावं अशी आमची इच्छा आहे. त्यानुसार आम्ही काम करतो. असं आहे, काँग्रेसचं गेल्या 70 वर्षाचं राजकारण आपण पाहिलं तर त्यांनी निवडणुकीच्या अगोदर घोषणा केल्या प्रत्येक वेळेला आणि त्या घोषणा नंतर बदलल्या. म्हणजे सुशीलकुमार शिंदे ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यांनी शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी घोषित केली आणि त्याच्यानंतर मग परत इलेक्शन झाले, मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख आले. तेव्हा त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की ही कर्जमाफीचं काय, तर ते म्हणाले हे अशा घोषणा ते निवडणुकीच्या कराव्या लागतात. ही त्यांची मानसिकता देखील आहे आणि ही त्यांची कार्यपद्धती देखील आहे. म्हणून ते त्याच मानसिकतेने विचार करतात आणि त्याच कार्यपद्धतीने काम करतात आणि म्हणून त्यांनी म्हटलं की बा हे सरकार तुम्हाला मुख्य लाडली बहीण योजनेचे पैसे देणार नाही. परंतु त्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे की ज्या ज्या घोषणा भारतीय जनता पार्टीने आपल्या मॅनिफेस्टोमध्ये केल्या, जे जे धोरण भारतीय जनता पार्टीने सरकार आल्यानंतर राबवले ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवले, प्रत्येक वेळेला पोहोचवले. प्रधानमंत्री आवास योजनेचे आता 8 करोडच्या वरती घरं प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मिळाले. उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून अनेक आमच्या भगिनींना त्याचा लाभ मिळाला. शेतकरी पीक कर्जमाफीच्या घोषणा आम्ही नुसतीच घोषणा नाही केली तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील वळते झाले. इमारत बांधकाम कामगारांसाठी ज्या योजना आल्या त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम झालं. महाज्योती सारखी एक ओबीसी साठी एक संस्था तयार केली आणि महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सवलती मिळाल्या पाहिजे, फॉरेन पर्यंत ते एज्युकेशन मिळालं पाहिजे, हे धोरण आणलं. आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ओबीसीचे 36,000 मेरिटचे विद्यार्थी जे आहे ते त्याचा लाभ घेतात आणि यावर्षी तर आपण युपीएससीचा टक्का पहा तर विदर्भामध्ये 7 विद्यार्थी IAS रँक झालेले आहे. प्रत्येक जे काही धोरण आम्ही बनवले असेल बार्टीच्या माध्यमातून, सारथीच्या माध्यमातून, महाज्योतीच्या माध्यमातून, हे सगळेच्या सगळे धोरण आम्ही राबवले आणि त्यांना दिलेले आहे. मराठा समाजासाठी धोरण राबवले तर अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून 1 लाख उद्योजक आपण त्याचे तयार केलेले आहे. धनगर समाजाच्या उत्थानासाठी 1,000 करोड दरवर्षी सरकार देत आहे. प्रत्येक समाजासाठी जे काही धोरण केले ते आपण जमिनीवर उतरवले भारतीय जनता पार्टीच्या सरकारने आणि लोकांना त्याचा लाभ मिळवून दिला. पण विरोधकांनी हे कधीच केलं नाही. त्यामुळे त्यांना अशा प्रकारची सवयच नाही करायची, त्यामुळे ते आरोप करतात आणि आज लाडली बहिणीचे पैसे लोकांच्या खात्यात गेल्यावर सर्वेच्या सर्व विरोधक जे आहे हे तोंडघशी पडले. काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये मी जेव्हा आमचे त्या तत्कालीन आमदार ज्यावेळेला सोडून गेले त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने मला त्या ठिकाणी पूर्ण व्यवस्था सांभाळायला पाठवलं होतं आणि मी ती व्यवस्था सांभाळली. कुठेही आमदार सोडून गेल्याची भावना लोकांमध्ये येऊ दिली नाही. गावागावात गेलो, लोकांच्या समस्या सोडवल्या. भारतीय जनता पार्टीचं तिथे पूर्ण काम वाढवलं आणि भारतीय जनता पार्टीची मताची टक्केवारी देखील त्यावेळेला त्या ठिकाणी वाढवली. काही कारणास्तव मला त्यावेळेला तिकीट मिळाली नाही, त्यामुळे मी यावेळेला नेत्यांना म्हटलं की मी तयारी करतो आणि तुम्ही मला साथ द्यावी. मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते मला त्यावेळेला साथ देतील आणि मला तिकीट देतील. आज माझं काम आहे लोकांमध्ये जाणं आणि तयारी करणं, मी ते करतो. अविनाश ठाकरे माजी राज्यमंत्री यांनी काटोल विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडेही धाव घेतली. अविनाश ठाकरे माजी राज्यमंत्री हे काटोलतील सर्व समाज घटकांसाठी कार्यरत आहे. या विधानसभेसाठी भाजपने अविनाश ठाकरे माजी राज्यमंत्री यांच्या नावाला मंजुरी दिल्यास काटोल विधानसभा मतदारसंघात नवा सूर्य उगवेल, ज्याचा संपूर्ण फायदा भाजपला होणार आहे. जनमत लाईव्ह न्यूजसाठी रजत पंडित यांची रिपोर्ट.